मी पुणे जिल्ह्यातील आहे आणि पुणे जिल्ह्याचा अतिशय चांगल्या प्रकारे विचार या अर्थसंकल्पामध्ये झाला आणि मागच्या काही कालावधीमध्ये पुण्याकडे विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न शासनाने केलेला आहे। आणि या अर्थसंकल्पामध्ये पुणे संभाजीनगर रस्ता असेल, पुणे सोलापूर उन्नत मार्ग असेल, पुणे नगर हा उन्नत मार्ग अशा महत्त्वाच्या गोष्टींचा अंतर्भाव केला गेला। रिंग रोडचं काम अतिशय गतीने चालू आहे। वेगवेगळ्या मेट्रो मार्गिकांचा समावेश या अर्थसंकल्पामध्ये झाला आणि पुण्यातील 2 भुयारी मार्गाच्या माध्यमातून त्याचे DPR करण्याच्या सूचना झाल्या आणि जी पुण्याची अतिशय महत्त्वाची अशी समस्या आहे ती वाहतुकीची समस्या कमी करण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सरकार करतंय याचा पुणे भागातील लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे मला आनंद आहे। आणि यापूर्वी सुद्धा खडकवासला कालव्याच्या भुयारी मार्गासाठी जवळपास 2200 कोटी रुपयाची तरतूद करून जे काम नियोजित केलेलं आहे ते पुढच्या वर्ष दीड वर्षामध्ये पूर्ण होईल आणि तो कालवा बंद झाल्यामुळे जवळपास 100 ते 200 मीटर रुंदीचा पुण्याच्या मध्यभागातून जाणारा एक कालवा बंद होईल आणि त्या ठिकाणी मेट्रोपासून हायवेपर्यंत सगळ्या प्रकारची व्यवस्था करण्यासाठी जागा उपलब्ध होईल। जागेची किंमत जवळपास बाजारभावाने 15,000 कोटी रुपयापेक्षा जास्त असेल आणि त्या माध्यमातून एक जर चांगलं नियोजन करणं अपेक्षित आहे। चांगले नियोजन झालं तर पुण्याच्या समस्या कमी होण्यामध्ये मदत होईल। पुरंदर एअरपोर्टचा सुद्धा उल्लेख या आजच्या अर्थसंकल्पामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केला आणि पुण्याच्या एकंदर विकासासाठी आवश्यक असणारा चाकण शिक्रापूर रस्ता यासह वेगवेगळ्या उपाययोजना करून पुण्याला एक वेगळं महत्त्व या निर्माण करण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे।